नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, ज्या ठिकाणी आज आपण MPSC 2025च्या बदलत्या पेपर पॅटर्न प्रमाणे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहोत। तर आपल्यासमोर प्रश्न असा आहे, भक्ती साहित्याचे स्वरूप आणि त्याचे भारतीय संस्कृतीतील योगदान याचे मूल्यमापन करा। तर बेसिकली आपल्याला हा जो आपला लोकस आहे, म्हणजे कुठल्या टॉपिक वरून किंवा कुठल्या सब्जेक्ट वरून प्रश्न विचारला गेला आहे, तर ते आहे भक्ती चळवळ। आणि याचा फोकस म्हणजे मेन प्रश्नामधून काय अपेक्षित आहे उत्तरात, सो तो फोकस झाला। सो फोकस आहे आपला भक्ती साहित्याचा प्रभाव, ओके, व वैचारिक परिवर्तन, म्हणजे ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या समाजात त्या भक्ती चळवळीमुळे कशा वाहून गेल्या किंवा कशा परिवर्तित झाल्या ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे। सो साहित्याचे स्वरूप म्हणजे कुठल्या स्वरूपात ते साहित्य लिहिलं गेलं, मग तो ग्रंथ होता की भारूड होते की भजन होतं, बरोबर। सो ते साहित्य कुठल्या फॉर्मॅटमध्ये होतं, कुठल्या स्वरूपात होतं आणि त्याच्या संस्कृतीवरती काय परिणाम झाला। ऑफकोर्स चांगलाच परिणाम झाला, पण ते आपल्याला उत्तरात स्पष्ट करायचं आहे। सो तो आपला उत्तराचा फोकस आहे, बरोबर। सो सर्वात महत्त्वाची या ठिकाणी येते आपल्या उत्तराची इंट्रोडक्शन, जी शॉर्ट असली पाहिजे आणि टू द पॉइंट असली पाहिजे, म्हणजे त्यावरून एक्झामिनरला कळेल की तुम्हाला प्रश्न किती कळला आहे किंवा कळला नाहीये। सो तुमची इंट्रोडक्शन खूप इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी। सो तुम्ही इंट्रोडक्शन एक किंवा दोन ओळीत लिहू शकता, जास्त लिहायची गरज नाहीये त्या ठिकाणी। सो भक्ती साहित्याचा मानवी समाजाला औपचारिक व आध्यात्मिकरित्या आकारण्यात मोलाचा वाटा आहे। आता बेसिकली इथे तीन शब्द इम्पॉर्टंट आहेत, औपचारिक, आध्यात्मिक आणि आकारणे। बेसिकली औपचारिक परिवर्तन कशा पद्धतीने, तर सुरुवातीला ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या त्यात देवाची आराधना करण्यासाठी लोक पशुबळी द्यायचे किंवा लोक चुकीच्या रूढी परंपरा फॉलो करायचे। सो ते भक्ती संतांनी म्हणजे वेगवेगळ्या संतांनी सांगितलं की पशु बलिदान असो किंवा म्हणजे कुठलं पण प्रकारचं बलिदान असो किंवा दान असो, हे सगळं करून तुम्हाला अध्यात्म साधायची गरज नाहीये। तुम्ही फक्त म्हणजे साधना करू शकता, पूजा करू शकता, मनाचा ध्यास करू शकता, त्याने तुम्हाला परमात्मा भेटू शकतो, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। आध्यात्मिक रित्या म्हणजे त्यांनी अध्यात्म साधण्याचा म्हणजे पूजा अर्चना करण्याचे वेगवेगळे विविध प्रकार सांगितले। भारूड संगीत म्हणजे संगीताच्या माध्यमातून तुम्ही देवाशी संपर्क संवाद साधू शकता, त्यानंतर तुम्ही भक्तिगीत गाऊ शकता, हे सगळे फॉर्मॅट आहेत, पण जुन्या रूढी परंपरांना सोडणं ही गरज आहे काळाची, असं त्या ठिकाणी संतांनी पटवून दिलं होतं। सामाजिक प्रबोधनासोबत म्हणजे मराठीत याला आपण म्हणू शकतो एनलाइटमेंट, बरोबर। समाजातील एकता म्हणजे तेव्हा जातीभेद हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता। सो समाजात एकता आणण्याचं काम, समानता, स्त्री पुरुष समानता व आस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भक्ती साहित्याने केला आहे, बरोबर। सो पुढच्या उत्तरामध्ये जी मेन बॉडी असेल तुमच्या उत्तराची, त्यात काय काय कसं कसं अपेक्षित आहे तुमच्याकडून। सो साहित्य, त्याचे नाव, त्याचा प्रभाव, त्यातून कुठला मेसेज पोर्ट्रे होतो आणि सांस्कृतिक परिवर्तन, त्यांनी कुठले बदल समाजात घडवून आणले, हे आपल्याला पुढच्या उत्तरात म्हणजे मेन बॉडीमध्ये, मेन समरीमध्ये लिहायचे आहे। सो जर आपण प्रस्तावना उत्तराची पाहिली म्हणजेच आन्सरची मेन बॉडी ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण काय काय लिहिणार, आपण साहित्य लिहिणार आणि त्यातून काय काय मेसेज पोर्ट्रे झाला। सो बीजक आणि आदी ग्रंथ जे संत कबीर यांनी लिहिले होते, त्यातून कुठला मुद्दा स्पष्ट झाला होता किंवा त्यातून त्यांनी कशावर उल्लेखनीय उद्देश केले होते। सो एकेश्वरवाद, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मोनोथिझम म्हणतो, म्हणजेच देव एकच आहे, देवाचे वेगवेगळे स्वरूप नाहीयेत। जसं की संत कबीर यांचं इंग्लिशमध्ये इम्पॉर्टंट म्हण आहे, हिंदूज अँड मुस्लिम्स आर पॉट्स ऑफ सेम क्ले, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम वेगळे नसून ते एकाच मातीचे दोन वेगळे मडके आहेत, असं म्हणजे त्यांचं मूळ एकच आहे असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं होतं। सो संत कबीर यांनी बीजक आणि आदी ग्रंथ या दोन साहित्यातून, या दोन ग्रंथातून एकेश्वरवादाचा मुद्दा स्पष्ट केला आहे किंवा त्याची शिकवण दिली आहे। त्यानंतर कृष्णदास कविराज हे कोणी लिहिले आहे, तर हे चैतन्य प्रभू
यांनी रचलेला ग्रंथ होता. सो कृष्णदास कविराज यातून त्यांनी सांगितले की देवाशी संपर्क साधण्यासाठी किंवा अध्यात्म प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पशुबळी द्यायची गरज नाहीये. किंवा त्यांनी अजून एक मुद्दा सांगितला होता की देव एकच आहे आणि त्याचं स्वरूप कोणतं आहे, हरी किंवा कृष्ण. मग ते कृष्ण देवात विश्वास मानत होते आणि ते पश्चिम बंगाल मधून होते, बरोबर, चैतन्य महाप्रभू. सो तिथे त्यांनी सर्वात महत्वाचा जो म्हणजे मेसेज दिला होता, तिथे शिकवण दिली होती ह्या साहित्यातून, ती म्हणजे पशुबलीला विरोध. सूरसागर हे कोणी लिहिले होते, सूरदास यांनी लिहिले होते. सूरसागर लिहिण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ब्रजभाषेचा उपयोग केला होता, बरोबर. त्यात त्यांनी भरपूर अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत की तुम्ही संगीताच्या माध्यमातून तुम्ही देवाशी संपर्क साधू शकता किंवा आराधना करू शकता. त्याच्यासाठी जुन्या रूढी परंपरा फॉलो करण्याची गरज नाहीये, हेच त्या ठिकाणी त्यांनी पण सिद्ध केलं होतं त्यांच्या ग्रंथामध्ये. त्यानंतर भारूड व भागवत पुराण आणि दासबोध आणि मनाचे श्लोक. तर त्या ठिकाणी संत रामदास आणि संत एकनाथ, बरोबर, रामदास यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक लिहिले होते आणि रामदास यांनी म्हणजे महत्त्व दिलं होतं जास्त करून धार्मिक कार्यक्रमात किंवा धार्मिक घडामोडींमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी. सो त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता की जे सामाजिक चळवळी आहे, महिलांना जे प्रतिबंधन दिलं जातं की त्यांनी 4 भिंतींच्या बाहेर येऊ नये, तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं स्त्री पुरुष हे समान आहेत, त्यांना समान अधिकार द्या, त्यांना समान वागणूक द्या, म्हणजे महिलांना पण तितकाच आदर सन्मान द्या जितका पुरुषांना भेटतो समाजात. आणि त्या ठिकाणी त्यांनी मनाचे श्लोक, दासबोध बेसिकली ह्या ठिकाणी दासबोध हा जो त्यांचा ग्रंथ होता तो अद्वैत वेदांता या प्रिन्सिपल वरती किंवा या तत्वांवरती जास्त भर देत होता. ठीक आहे. सो तिथे वेदासचे प्रिन्सिपल्स किंवा त्यांची शिकवण त्याच्यावर भर दिला गेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भारूड आणि भागवत पुराण यामध्ये पण म्हणजे भावार्थ रामायण असं त्यात पोर्ट्रे करून तिथे भारूड हा मराठी संगीताचा एक नवीन फॉर्म त्या ठिकाणी घडवून आणला होता, बरोबर. आणि हे संत एकनाथांनी रचलेले हे ग्रंथ आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही विविध ग्रंथांचा संदर्भ देऊन त्यांनी काय शिकवण दिली किंवा त्यातून काय स्पष्ट होतं हे तुम्ही उत्तरात तुमच्या मांडू शकता, बरोबर. त्यानंतर आता आन्सर कन्क्लूड करण्यासाठी तुम्ही एका मॅपची मदत घेऊन त्या ठिकाणी बेसिकली जर तुम्ही इंडियाचा मॅप ड्रॉ केला, रफ आउटलाईन ड्रॉ केली जर तुमच्या कन्क्लूजन साठी पेपरमध्ये, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही इथं ओरिजिन असं सांगू शकता. भक्ती चळवळीची सुरुवात इथून झाली दक्षिण भारतातून, ती मग पुढे वेगवेगळ्या प्रांतात पसरली, बरोबर. पश्चिम बंगालचा जर आपण विचार केला तर तिथे चैतन्य महाप्रभू होते, तिथं कुठला म्हणजे मोलाचा संदेश देण्यात आला होता, पशु बलीला विरोध. त्यानंतर संत कबीर यांनी उत्तर भारतामध्ये हे संत चळवळ किंवा भक्ती चळवळ चालवली होती. त्या ठिकाणी त्यांनी सर्वात जास्त महत्त्व कशाला दिले होते, एकेश्वरवाद, असं तुम्ही या मॅप मध्ये हायलाइट करू शकता. आणि जर आपण मूळ दक्कन भारत ह्याचा जर विचार केला, सह्याद्री वगैरे त्या प्रांतातल्या रिजन्सचा विचार केला, तर तिथे बेसिकली भर दिला होता जाती भेदास विरोध व स्त्री पुरुष समानता. असं तुम्ही मॅप वरती ओरिजिन सांगून भक्ती मुवमेंट कशी स्प्रेड झाली, त्याचा प्रवास कसा होता आणि त्या प्रवासात वेगवेगळ्या संतांनी कुठल्या शिकवणी कुठल्या प्रांतात दिल्या, हे तुम्ही ह्या मॅप वरून कन्क्लूड करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर व्यवस्थितरित्या मांडल्यास तुम्हाला अप्रोप्रिएट असे मार्क्स भेटू शकतात. थँक्यू.